नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC करिअर्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज खूप आनंदाची बातमी आपल्यापर्यंत आलेली आहे. बघा, सर्वात आनंदाची म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. भारतीय डाक विभागाने तब्बल 1000च्या वर जागा काढलेल्या आहेत. ठीक आहे, आणि याची परीक्षा होणार आहे आता. खूप म्हणजे खूप आनंदाची बातमी आहे. आज तुमच्यासमोर व्हिडिओ घेऊन येण्याचं कारण म्हणजे की भारतीय डाक विभागात खूप मोठी भरती निघालेली आहे आणि सगळ्यांसाठी खूप एक महत्त्वाची बातमीसुद्धा आहे आणि एक आनंदाची बातमीसुद्धा आहे. कशासाठी? तर कारण याच्या जागासुद्धा खूप आहेत. आता बघा, MPSCच्या सुद्धा चांगल्या जागा निघाल्यात, रेल्वेच्या तर खूप जागा आहेत आणि आता आले भारतीय डाक विभाग. म्हणजे परीक्षा तर होत आहे, ते आपल्याला करायचा अभ्यास आणि ह्या वर्षी आपल्याला सिलेक्शन घेऊन जायचं आहे म्हणजे जायचं आहे, हे खूप पक्कं आहे. लक्षात ठेवा, आता 3 एक्झाम तुमच्या समोर आहेत. रेल्वेची तर खूप मोठी भरती आहे, तुम्हाला मी मागं सांगितलं होतं बरोबर. MPSC तर सुरूच आहे आणि आता भारतीय डाक विभाग तब्बल 1000च्या वर जागा आहेत. 1000च्या वर जागा आहेत, हे लक्षात ठेवा. मग जर आणि महाराष्ट्र सर्कलची एक्झाम आहे बरं का, महाराष्ट्र सर्कलची एक्झाम आहे. मग जर 1000 जागातून होत नसेल तर मग विचार करा आपला अभ्यास कोणत्या लेवलला आहे. त्यामुळे आपल्या अभ्यासाची लेवल वाढवायची वेळ आलेली आहे. यावर्षी आपल्याला सिलेक्शन घेऊन जायचं आहे म्हणजे जायचंच आहे. बेरोजगारीच्या गप्पा आता कमी करायच्या, निगेटिव्हिटी सगळी कमी करायची, कारण एक्झाम्स तुमच्या समोर येऊन ठेपलेल्या आहेत, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, अधिक वेळ न लावता मी तुमच्या सगळ्या शंकांचे निरसन करणार की भारतीय डाक विभागात भरती निघाली आहे, कोणकोणत्या पोस्ट आहेत, ठीक आहे, सॅलरी कशी आहे, परीक्षा कशी होणार आहे, त्याचा पॅटर्न कसा आहे, सिलेबस कसा आहे, त्याचे टप्पे किती आहेत, हे मी सगळं तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, जागा किती आहेत हेही सांगणार आहे. ठीक आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नीट बघा, तुमच्या खूप कामाचं आहे. आणि ह्या वर्षी आपल्याला सिलेक्शन घ्यायचं आहे म्हणजे घ्यायचंच आहे. ठीक आहे, रेल्वेसाठी सुद्धा आपण लेक्चर सिरीज चालू केली आहे. ज्यांनी बघितली नसेल त्यांनी अवश्य बघा. आपल्या चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल आत्तापर्यंत त्यांनी प्लीज सबस्क्राईब करून घ्या, पुढचे व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. ठीक आहे, बघूया आपण काय काय. बघा, भारतीय डाक विभागात भरती निघालेली आहे. ठीक आहे, महत्त्वाचं आहे. 29 सप्टेंबरची आहे. आता कोणकोणत्या पोस्टसाठी आहे ते आपण बघू. ठीक आहे, पहिली पोस्ट आहे तुमची पोस्टमन. ओके, पोस्टमन किंवा मेल गार्ड याच्यासाठी आहे. दुसरी आहे मेल गार्ड. ओके, दुसरी आहे मेल गार्ड. पहिली पोस्टमन, मेल गार्ड. त्यानंतर ज्याला MTS म्हटलं जातं, MTS म्हणजे मल्टीटास्किंग स्टाफ. MTS असं म्हटलं जातं याला, मल्टीटास्किंग स्टाफ. याच्यासाठी आहे पोस्टामध्ये भरती. पोस्टाची भरती आहे, लक्षात ठेवा, खूप महत्त्वाची आहे. त्यानंतर कोणती आहे? MTSच आहे, मल्टीटास्किंग स्टाफ इन सबऑर्डिनेट ऑफिसेस. ठीक आहे, याच्यासुद्धा एक सेपरेट वॅकन्सीज निघालेल्या आहेत. एवढ्या तुमच्या पोस्ट आहेत. या पोस्टसाठी एक्झाम होणार आहे. ठीक आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सॅलरी बघायची असते बरोबर. कोणती एक्झाम देताना पहिलं मुलांच्या मनामध्ये काय येतं की या पोस्टसाठी सॅलरी किती आहे. पे बँड तुम्हाला दाखवतो, याला पे मॅट्रिक्स म्हणतात. पे बँड बघा, पोस्टमन आणि मेल गार्ड या ज्या दोन पोस्ट आहेत, पोस्टमन आणि मेल गार्ड, याच्यासाठी किती आहे? 21,700 ते 69,100 एवढी तब्बल एवढा पे बँड आहे याचा. म्हणजे सॅलरी खूप चांगली आहे, लेवल 3ची सॅलरी आहे, हे लक्षात ठेवा. आणि जो MTS आहे, मल्टीटास्किंग स्टाफ, याच्यासाठी किती आहे? तर लेवल 1ची सॅलरी आहे 18,000 ते 56,900 एवढी सॅलरी आहे. म्हणजे सॅलरी पॅकेज तर खूप चांगलं आहे, सॅलरीचा तर काही इश्यू नाही आहे. बरोबर आहे, सॅलरी पॅकेज कळालं तुम्हाला. आता पुढच्या गोष्टी बघूया, पुढं काय काय. रिझर्वेशन तर याला लागू आहेच आहे. तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन मी या व्हिडिओमध्ये करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आपण सगळं बघून घेऊया काय काय आहे, काय काय नाही आहे. सिलेबस, बऱ्याच जणांच्या मनामध्ये येत असेल की सिलेबस. आता आपण पात्रता बघून घेऊया. इलिजिबिलिटी, पात्रता काय आहे ते बघून घेऊया. एज लिमिट, काय काय विद्यार्थ्यांसाठी जो महत्त्वाचा की पॉईंट ठरतो तो एज लिमिट. ठीक आहे, एज लिमिट बघूया. पोस्टमॅन आणि मेल गार्डसाठी किती आहे? किती दिलं आहे बघा, 18 ते 27 वर्ष. म्हणजे 27 वर्षापर्यंत तुम्ही पोस्टमनसाठी किंवा मेल गार्डसाठी परीक्षा देऊ शकता, जर तुमचं वय 27 वर्षापर्यंत असेल तर. ठीक आहे, आणि मल्टीटास्किंग स्टाफसाठी किती आहे? 18 ते 25 वर्ष. म्हणजे जर MTSची पोस्ट आहे जी तुमची मल्टीटास्किंग स्टाफची आहे, ती 25 वर्षापर्यंत तुम्ही एक्झाम देऊ शकता. रिलॅक्सेशन आहे का? तर हो, रिलॅक्सेशन आहे. बघा, जरी मी म्हणलं असलं वरती
की पोस्टमनसाठी 18 ते 27 वर्ष एज लिमिट आहे, तरी जर कॅन्डिडेट जर SC किंवा ST कॅटेगरीतला असेल तर त्याला 5 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे. जर कॅन्डिडेट OBC कॅटेगरीतला असेल तर त्याला 3 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे. PWD मध्ये असेल तर 10 वर्षाचं आहे. PWD मधील SC ST मधील PWD असेल, ठीक आहे, हँडिकॅप असतील तर त्याला 15 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे. म्हणजे थोडक्यात लक्षात ठेवण्याची बाब काय तर पोस्टमन आणि मेल गार्डसाठी 27 वर्षापर्यंत तुम्ही एक्झाम देऊ शकता. पण जर SC ST मध्ये असाल तर 5 वर्षाचं अजून रिलॅक्सेशन आहे. म्हणजे 27 आणि 5 32 वर्षापर्यंत तुम्ही एक्झाम देऊ शकता. OBCला 3 वर्षापर्यंतचं रिलॅक्सेशन आहे. म्हणजे 27 अधिक 3 30 वर्षापर्यंत तुम्ही OBC मध्ये असाल तर परीक्षाही देऊ शकता. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. एज क्रायटेरिया कळाला. पोस्टमन आणि मेल गार्डसाठी किती आहे? 18 ते 27 वर्ष. आणि मल्टीटास्किंग स्टाफ साठी किती आहे? 18 ते 25 वर्ष. या वयोमर्यादेत तुम्ही एक्झाम देऊ शकता. ठीक आहे. या मर्यादेच्या बाहेर जात असतील तर परीक्षा ते देऊ शकत नाहीत. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. बाकीचं बघून घ्या. ठीक आहे. पुढचं आता महत्त्वाचं की शैक्षणिक पात्रता काय आहे याची. ठीक आहे. जर तुम्हाला पोस्टमनसाठी किंवा मेल गार्डसाठी परीक्षा द्यायची असेल, तुम्ही बघितला पे बँड किती मोठा आहे, सॅलरी खूप आहे याला. ठीक आहे. जर याची जर तुम्हाला परीक्षा द्यायची असेल तर एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहेत, शैक्षणिक पात्रता काय आहे ते आपल्याला बघून घ्यायचं. शैक्षणिक पात्रता याची बघून घ्यायची आहे पोस्टमनसाठी किंवा मेल गार्डसाठी. बघा, फक्त आणि फक्त 12वी पास पाहिजे त्यांना. 12वी पास कॅन्डिडेट पाहिजे. ठीक आहे. अजून काय क्रायटेरिया? पहिला क्रायटेरिया तर 12वी पास पाहिजे. दुसरा क्रायटेरिया काय आहे? मराठी इज अ लोकल लँग्वेज फॉर द स्टेट ऑफ महाराष्ट्र. अँड मराठी आणि कोकणी. म्हणजेच काय, तुम्हाला मराठी लँग्वेज आली पाहिजे महाराष्ट्रासाठी. आणि जर तुम्ही गोव्यात जाणार असाल तर मराठी आणि कोकणी या 2 लँग्वेज आल्या, आपल्याला मराठी येते, आपण ही एक्झाम देऊ शकतो. ठीक आहे. तिसरा क्रायटेरिया काय आहे बघून घेऊया याचा. तिसरा क्रायटेरिया काय आहे याचा बघा. फॉर सिलेक्शन, तुमची निवड करायची असेल महाराष्ट्र स्टेटसाठी तर आपण जो अर्ज करणार आहे, आपण जे अर्ज करतील त्यांनी 10वी पर्यंत मराठी भाषा अभ्यासली पाहिजे आणि त्यात ते पास झाले पाहिजेत. आपल्याला 10वी पर्यंत असतेच मराठी भाषा, बरोबर. म्हणजे याचाच अर्थ काय, ज्यांनी 10वी पर्यंत मराठी भाषा शिकलेली नाही ते याला अप्लाय करू शकत नाहीत. म्हणजे लक्षात घ्या, बाहेरच्या राज्यातले याला अप्लाय करू शकणार नाहीत कारण त्यांनी मराठी लँग्वेज त्यांच्या एक्झाममध्ये नसते. हे लक्षात घ्या. म्हणजे महाराष्ट्रातलेच फक्त अप्लाय करणार आहेत आणि जागा 1000च्या वरती आहेत. म्हणजे विचार करा तुम्ही किती चांगला चान्स आहे ते. ठीक आहे. पुढचं काय, जर तुम्ही गोवाच्या स्टेटसाठी अप्लाय करणार असाल तर कोकणी आणि मराठी हे तुम्हाला 10वी पर्यंत पाहिजेत. तुम्ही अभ्यासले पाहिजेत आणि त्यात तुम्ही पास सुद्धा झाले पाहिजे. नुसते अभ्यासली पाहिजे असं नाही तर पास सुद्धा झाले पाहिजेत. लक्षात येते. स्टडीड अँड पास असं ते म्हणतात. अभ्यासले सुद्धा पाहिजे आणि पास सुद्धा झाले पाहिजे 10वी पर्यंत. ठीक आहे. म्हणजे ज्यांना महाराष्ट्रातून फॉर्म भरायचा आहे त्यांच्या ते 10वी पर्यंत ज्यांना मराठी पाहिजे लँग्वेज अभ्यासक्रमामध्ये, आणि ज्यांना गोव्यातनं फॉर्म भरायचा आहे त्यांना 10वी पर्यंत कोणकोणत्या लँग्वेज पाहिजेत, कोकणी आणि मराठी अभ्यासाला पाहिजे. ठीक आहे. असा याचा साधा साधा अर्थ होतो. पुढचं काय बघा, तिसरा पॉईंट काय दिलाय, नॉलेज ऑफ वर्किंग ऑफ कॉम्प्युटर. कॉम्प्युटरमध्ये त्यांना कामाचा नॉलेज पाहिजे. ठीक आहे. म्हणजे तुमचा एक स्किल टेस्ट सुद्धा होणार आहे. ठीक आहे. तुमची रिटर्न एक्झाम झाल्यानंतर स्किल टेस्ट सुद्धा घेतात कम्प्युटरसाठी. ठीक आहे. डेटा एंट्रीसाठी की बघतात की तुम्हाला किती नॉलेज आहे कम्प्युटरचं. ते पुढं मी तुम्हाला सांगणारच आहे. इथं आता गोंधळून जाऊ नका. हा पॉईंट मी शेवट सांगणारच आहे. आपण जेव्हा अभ्यासक्रम बघणार आहे तेव्हा हा पॉईंट मी तुमचा क्लिअर करून घेणार आहे. ठीक आहे. पुढं बघूया अजून काय काय याच्यामध्ये. हे तर कळालं की शैक्षणिक पात्रता काय लागते तुम्हाला. हे तर समजलं असेल तुम्हाला की शैक्षणिक पात्रता काय काय लागते. बघितलं ना शैक्षणिक पात्रता काय याची. शैक्षणिक पात्रता आहे 12वी पास पाहिजे, बरोबर, आणि मराठी लँग्वेज तुम्हाला आली पाहिजे, बरोबर. पुढे बघूया आता काय अजून. आणि पुढचं महत्त्वाचं गोष्ट हे झालं पोस्टमनसाठी बघितलं आपण 12वी पास पाहिजे. आता बघूया आपण मल्टीटास्किंग स्टाफसाठी काय शैक्षणिक पात्रता आहे. तिथं 12वी पास होतं, इथं आहे 10वी पास. तुम्ही 10वी पास असला पाहिजे आणि सेम मागाशी होतं तसं मराठी लँग्वेज तुम्हाला आली पाहिजे. महाराष्ट्रातून भरणार असाल तर मराठी लँग्वेज आली पाहिजे. गोव्यातून भरणार असाल तर कोकणी आणि मराठी तुमच्या 10वीमध्ये असली पाहिजे, 10वीच्या अभ्यासक्रमात असली पाहिजे. हे मल्टीटास्किंग स्टाफसाठी आहे. मग असं आपण पोस्टमनसाठी 12वी वालं बघितलं होतं. हे मल्टीटास्किंग स्टाफसाठी इथं फक्त फरक काय, तिकडं 12वी होतं, इथं 10वी पास पाहिजे. म्हणजे 10वी पास झालेले सगळे याला फॉर्म भरू शकतात. ठीक आहे. पुढं बघूया अजून काय काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या बघूया आपण. बघा काय काय होणार आहे. बघा तुमचा पहिला पेपर होणार आहे.
म्हणजे ज्याला आपण प्रिलिम एक्झाम म्हणतो, पूर्वपरीक्षा, तसा पहिला पेपर होणार आहे. नंतर दुसरा पेपर होणार आहे. दुसऱ्या पेपरमध्ये जे पास होतील त्यांना डेटा एंट्रीसाठी तिसऱ्या पेपरसाठी बोलवलं जाईल. म्हणजेच कम्प्युटरचं नॉलेज इथं चेक करतील तिसऱ्या पेपरला. ठीक आहे, बघूया कसं कसं असणार आहे ते सुद्धा आपण डिटेलमध्ये बघूया. इथेच बघा, जी प्रिलिम एक्झाम आहे तुमची पूर्वपरीक्षा, इथं मी प्रिलिम लिहितो किंवा फर्स्ट एक्झाम लिहितो. इथं तुमची सेकंड एक्झाम होणार आहे, दुसरी परीक्षा. आणि दुसऱ्या परीक्षेत जे पास होतील ते थर्ड परीक्षेला जातील तुमच्या कम्प्युटर नॉलेजसाठी. ठीक आहे, इथं काय काय होणार आहे बघा. 100 मार्काची आता पहिल्या एक्झामवरती फोकस करा. 100 मार्काची परीक्षा होणार आहे. तुमचा वेळ असणार आहे तुम्हाला 90 मिनटं म्हणजे 1.5 तास. ठीक आहे, क्वेश्चन पेपर कसा असणार आहे. क्वेश्चन पेपर तुमचा इंग्लिशमधून असेल, हिंदीमधून असेल किंवा रिस्पेक्टिव्ह लोकल लँग्वेज म्हणजे मराठीमधून असेल. म्हणजे आपल्याला मराठीमधून क्वेश्चन पेपर मिळणार आहे. ठीक आहे, इथंही बघा कसं असेल. हे जाऊ द्या, पहिल्या पेपरचंच आपण बघून घेऊया. ठीक आहे, 90 मिनिटाचा वेळ आहे, 100 मार्काचा पेपर आहे आणि मराठीमधून सुद्धा पेपर येणार आहे तुमचा. आणि आता दुसऱ्या पेपरकडे या तुम्ही. दुसरा पेपर 60 मार्काचा असणार आहे. 45 मिनटं वेळ असणार आहे तुम्हाला, फक्त 45 मिनटं, पाऊण तास. आणि इथं काय करायचं, फक्त डिस्क्रिप्टिव्ह पेपर आहे. म्हणजे आपण निबंध वगैरे लिहितो ना त्या टाईपमध्ये, किंवा ट्रान्सलेशन वगैरे भाषांतर करणं, हे डिस्क्रिप्टिव्ह. इथं मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत तुमचे. म्हणजे 4 ऑप्शन्स दिले असतील, एक त्यातला निवडायचा पहिल्या पेपरमध्ये बरं का, प्रिलिम एक्झामला. पण दुसऱ्या पेपरला तुमचा पेन आणि पेपर मोड आहे. म्हणजे काय, तुम्हाला लिहायचं आहे, तिथं जाऊन लिहायचं आहे ह्या पेपरला, दुसऱ्या पेपरला. हे लक्षात ठेवा. ठीक आहे, 45 मिनिटाचाच वेळ मिळणार आहे. हे सुद्धा तुम्हाला डिटेलमध्ये मी सांगतो. खाली इथं आहेच सिलेबस बघा. आता पहिल्या पेपरचा सिलेबस बघा. हे सगळ्यांना थोडंसं कन्फ्युजिंग वाटतं की सिलेबस कसा आहे, काय आहे. सिलेबस नीट बघून घ्या पहिल्या पेपरचा. बघा, 90 मिनटं आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे आणि 100 मार्क्स आहे. हे जे वरती बघितलं ना, हे तर तुम्हाला एकदम डिटेलमध्ये सांगणार आहे. एकही शंका तुमच्या मनात राहणार नाही, काळजी करू नका. सिलेबस पहिल्यांदा बघून घ्या. ठीक आहे, वरती सांगितल्यानुसार 90 मिनटं आहेत आणि 100 मार्काचा तुमचा पेपर होणार आहे. बरोबर, काय काय याच्यामध्ये बघा, 30 क्वेश्चन्स येणार आहेत तुमचे. 30 क्वेश्चन हे जनरल अवेअरनेसवरती किंवा जनरल नॉलेज आपण ज्याला म्हणतो त्यामध्ये. जनरल नॉलेजमध्ये काय काय विचारणार आहेत, भारताचा भूगोल, सिविक्स म्हणजे राज्यघटना. ठीक आहे, जनरल नॉलेज काय बाहेरचं असेल जनरल नॉलेज ते. इंडियन कल्चर आणि फ्रीडम स्ट्रगल म्हणजे इतिहासावरती थोडेसे प्रश्न विचारतील. इथिक्स अँड मोरल स्टडी. इथिक्स म्हणजे नैतिकता, मराठीमध्ये त्याला म्हणतात नैतिकता, की इथिकल व्हॅल्यूज कशा आहेत तुमच्या, म्हणजे तुम्ही विचार कसा करताय. म्हणजे एखाद्याचे विचार अगदीच लोकशाहीला धरून असतात, एखाद्याचे विचार भ्रष्ट विचारसरणीला धरून असतात. तुमचे विचार इथिकल असले पाहिजेत, म्हणजे लोकशाहीला धरून असले पाहिजेत, असा याचा साधा सोपा अर्थ होतो. हे लक्षात ठेवा. ठीक आहे, हा आहे तुमचा पहिला पेपर, ज्याचे 30 प्रश्न येणार आहेत 100 पैकी. बरोबर, ज्याला जनरल नॉलेजचं म्हणतोय. हे लिहून ठेवा तुम्ही. ठीक आहे, नोट डाऊन करून ठेवा व्हिडिओ बघत बघत की काय काय येते ते. दुसरा पेपर, एकाच पेपरमधला दुसरा तुमचा टॉपिक आहे बेसिक अरिथमॅटिक, म्हणजे काय गणित येणार आहे. गणित, साधं सोपं गणित असणार आहे. त्याचे 40 प्रश्न असणार आहेत. काय काय असणार आहे याच्यात बघा. बोडोमॉस म्हणजेच काय, ब्रॅकेट, ऑर्डर, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन. म्हणजे काय, गणितामध्ये काय येणार आहे, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, म्हणजे बोडोमॉस हे बघणार आहेत. पर्सेंटेज तुम्हाला माहिती आहे, पर्सेंटेज बरोबर, शेकडेवारी विचारतील तुम्हाला गणितामध्ये. याचे 40 प्रश्न येणार आहेत बरं का, लक्षात ठेवा. अजून काय विचारतील गणितामध्ये, अजून काय विचारतील तर प्रॉफिट अँड लॉस, नफा व तोटा, सिंपल आणि कंपाऊंड इंटरेस्ट, बरोबर, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज, ॲव्हरेज म्हणजे सरासरी, टाइम अँड वर्क, बरोबर आहे. टाइम अँड वर्क म्हणजेच काय तुम्हाला माहिती आहे, टाइम अँड डिस्टन्स, वेळ आणि अंतर, आणि युनिटरी मेथड. एवढं सगळं गणिताचं येणार आहे. हे जे मॅथ्स आहे ना, हे काही जास्त असं टफ या लेवलला येत नाही आहे. हे सगळं इझी टू मॉडरेट याच लेवलला येतं. इझी किंवा जास्तीत जास्त मॉडरेट, मीडियम लेवलचं. कारण प्रॉफिट अँड लॉस, सिम्पल कंपाऊंड इंटरेस्ट, ॲव्हरेज, टाइम वर्क, टाइम डिस्टन्स, हे आपण नॉर्मली मॅथ्स सोडवताना सगळं हेच सोडवत असतो, वेगळं काही नाही. रेल्वेला तुम्ही बघितलं होतं, तुम्हाला स्टॅट्स, ठीक आहे, ट्रिग्नोमेट्री, जिओमेट्री, हे सगळं होतं त्यामध्ये. इथं तसं काही नाही आहे, प्लेन पेपर असतो मॅथ्सचा. काही असं टेन्शन घेण्यासारखं काहीच नसतं, काही म्हणजे काहीच नसतं. तुम्हाला मी सांगितलं की 100 मार्क पहिल्या पेपरला येणार होते. त्या 100 मार्कातले
हे आहे तुमचं काय काय पहिल्या पेपरला बघा 100 मार्कामध्ये काय काय येणार तुम्हाला मी दाखवलं. तर पहिलं तर होतं 100 मार्कामधलं जो तुम्हाला 1.5 तास मिळणार आहे. 30 मार्क तुमच्या जी केचे येणार आहेत बरोबर. जी केमध्ये हे टॉपिक्स आहेत भारताचा भूगोल, सिविक्स म्हणजे राज्यघटना ठीक आहे, म्हणजे पंचायत राज वगैरे करा, त्यामध्ये जनरल नॉलेजचे प्रश्न येतील, इतिहासावरती प्रश्न येतील आणि इथिक्स मग अशी तुम्हाला सांगितलं नैतिकता ज्याला मराठीमध्ये म्हटलं जातं शुद्ध मराठीमध्ये, त्यावरती प्रश्न येतील. आणि हे जे तुमचं बेसिक अरिथमॅटिक्सवरती 40 प्रश्न येतील, म्हणजे गणितावरती 40 प्रश्न, हे सगळे गणितामध्ये येणार आहे तुमच्या. आणि राहिलेले जे 30 प्रश्न आहेत किंवा 30 मार्क्स आहेत हे तुमच्या रिझनिंग अँड ॲनालिटिकल ॲबिलिटी ज्याला आपण बुद्धिमत्ता चाचणी असं म्हणतो त्यावरती हे प्रश्न येणार आहेत. ठीक आहे, बुद्धिमत्ता चाचणीवरती हे 30 प्रश्न येणार आहेत. म्हणजे करायचे तुम्हाला मॅथ्स, रिझनिंग आणि गणित, बुद्धिमत्ता आणि जी के हे 3च विषय करायचे आहेत. ते तुम्ही एकदम नीट करा, परफेक्ट करा. स्कोर एवढा वाढवून ठेवायचा, एवढं लेवल वाढवायची ना आपल्याच अभ्यासाची की स्कोर खूप आपला वाढला पाहिजे. आणि आपण जो कट ऑफचं लेवल असतो त्या नेहमी 4 पावलं पुढंच थांबायचं, हे नेहमी लक्षात ठेवा. कट ऑफचा अजिबात विचार करायचा नाही. मला मुलं नेहमी विचारतात की सर ह्या परीक्षेचा कट ऑफ किती लागेल, त्या परीक्षेचा कट ऑफ किती लागेल. पण लक्षात ठेवा कट ऑफ हा कशावरती डिपेंड असतो की मुलांच्या पेपर कसा देत आहेत मुलं त्यावरती खूप डिपेंड असतो. त्यामुळे कट ऑफ परीक्षेच्या अगोदरच प्रेडिक्ट करणं हे खूप अवघड बनतं. तरीसुद्धा मी तुम्हाला मागच्या वर्षीच्या ज्या एक्झाम्स झाल्या त्याचा कट ऑफ किती होता तेवढं मी सांगू शकतो. पण ह्या वर्षीचा पेपर होण्याच्याच आधी कट ऑफ सांगणं म्हणजे मूर्खपणाचंच आहे. त्यामुळे मी ते सांगू शकत नाही पेपर व्हायच्या अगोदरच. पण पेपर झाल्यानंतर नक्की सांगेन की कसा लागेल तो. हा झाला पेपर 1 ज्यामध्ये काय काय होतं मॅथ्स, रिझनिंग आणि जी के होतं फक्त. आता काय बघायचं आपल्याला, ह्याच्यामध्ये जर तुम्ही क्वालिफाय झाला तर येतो तुमचा पेपर सेकंड बरोबर. पेपर सेकंड येतो जो आहे 45 मार्काचा आणि ज्याला जो आहे 60 मार्काचा आणि ज्याला वेळ मिळणार तुमचा 45 मिनिट फक्त, म्हणजे पाऊण तास. मग याला तुम्हाला म्हटलं होतं की हा कसा असू शकतो तुमचा, डिस्क्रिप्टिव्ह सुद्धा असू शकतो आणि ऑब्जेक्टिव्ह सुद्धा असू शकतो. म्हणजे काय काय बघा 2 पॉईंट जे त्यातले ते मल्टिपल चॉईस क्वेश्चन. ठीक आहे, म्हणजे काय ट्रान्सलेशन ऑफ वर्ड्स फ्रॉम इंग्लिश टू लोकल लँग्वेज. म्हणजे आता लोकल लँग्वेज म्हणजे आपण मराठीमधून देणार ते मराठीमध्ये. म्हणजे काय करायचं आहे 15 क्वेश्चन्स येणार आहेत. ठीक आहे, काय करायचे इंग्लिशमधून मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचे, भाषांतरित करायचे. हे सुद्धा मल्टिपल चॉईस क्वेश्चन येणार बरं का. म्हणजे 4 ऑप्शन ऑलरेडी दिलेले असतील, एवढं सोपं करून ठेवलं आहे त्यांनी. ठीक आहे, काय करायचं फक्त इंग्लिश शब्द मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचा. किती येणार प्रश्न 15 झाले. दुसरं काय येतील बघा, परत एकदा ट्रान्सलेशन ऑफ वर्ड कुठून कुठं, लोकल लँग्वेज टू इंग्लिश म्हणजे मराठीमधून इंग्लिशमध्ये. वरती काय होतं इंग्लिशमधून मराठीमध्ये, खाली काय मराठीमधून इंग्लिशमध्ये. याचेही किती 15 मार्क झाले. म्हणजे 30 मार्क इथेच कव्हर झाले. आता राहिलेले जे 30 आहेत ते तुमचे ऑब्जेक्टिव्ह नाही आहेत, म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन नसणार आहेत. ते कसे असणार आहेत तर डिस्क्रिप्टिव्ह असणार आहेत. म्हणजे काय करायचं आहे बघा, पुढचे जे 15 मार्क आहेत ते तुम्हाला मिळणार आहेत लेटर रायटिंगसाठी, म्हणजे पत्रलेखन. आठवतंय आपण 10वी 12वीला कसं पत्रलेखन करत होतो तसं पत्र लिहायचं आहे. 80 ते 100 मार्क 80 ते 100 वर्ड्स, 80 ते 100 शब्दांचं पत्र लिहायचं आहे. त्याला मिळणारे तुम्हाला 15 मार्क्स. ठीक आहे, पुढचं काय चौथा पॉईंट, पॅराग्राफ किंवा एक शॉर्ट एसे म्हणजे निबंध, एक छोटासा निबंध मराठीमधूनच लिहायचा आहे बघा, मराठीमधूनच, इंग्लिशमधून नाही, मराठीमधूनच. किती शब्दांचा 80 ते 100 शब्द याचा लिहायचा आहे. ठीक आहे, यालाही किती असणार आहेत 15 मार्क. असे 15 15 15 आणि 15 मिळून होणारे तुमचे 60 मार्क. हा आहे तुमचा दुसरा पेपर. 60 मार्काचा वेळ मिळणारे 45 मिनिटं. म्हणजे इथं काय काय बघा, कन्फ्युजन करून घेऊ नका. 2 जे पहिले पॉईंट होते ट्रान्सलेशनचे, म्हणजे इंग्लिश टू मराठी आणि मराठी टू इंग्लिश, हे तुमचे कसे असणार आहेत मल्टिपल चॉईस असणार आहेत. म्हणजे 4 ऑप्शन असतील त्यातला एक सिलेक्ट करायचा, जसे आपण पेपर इतर देतो तसे. हा सुद्धा मल्टिपल चॉईस. पण हा तुम्हाला सेपरेट एक पेपर देण्यात येतील. शेवटचे जे 2 पॉईंट आहेत हे 2 याच्यामध्ये तुम्हाला सेपरेट पेपर देण्यात येईल. त्यामध्ये तुम्हाला एक लेटर लिहायचं आहे, पत्र लिहायचं आहे आणि एक छोटा निबंध लिहायचा आहे. 15 मार्काचा, 29 मार्काचं. हे लक्षात ठेवा. ठीक आहे, राहील लक्षात. कंपल्सरी म्हणजे तुम्ही जर पहिला पेपर पास झाला तर तुम्हाला दुसऱ्या पेपरला बोलवण्यात येईल. तो असेल तुमच्या 60 मार्काचा, वेळ असेल 45 मिनिटाचा. त्यामध्ये 2 ट्रान्सलेशन आहेत तुमचे, एक लेटर आहे आणि एक छोटा निबंध आहे. आता तुमच्या मनामध्ये येईल इथं लिहिलंय, स्पेसिफिकली दिले 80 ते 100 शब्द. 80 ते 100 शब्द याच्या जर पुढं गेला तर तुमचे मार्क्स काटले जातात बरं का, लक्षात ठेवा. याच्या पुढं जायचं नाही, या रेंजमध्येच लिहायचा नेहमी निबंध. ॲप्रॉक्सिमेट असतो की मोजतच बसायचं नाही तिथं गेल्यावर. ॲप्रॉक्सिमेट असतं, आपल्याला कळते की माझा एका ओळीमध्ये मी किती शब्द लिहितो. एका ओळीमध्ये आपले 6 ते 7 शब्द बसतात, त्यानुसार किती ओळी लिहिच्यात
ते बघायचं. ठीक आहे, त्यानुसार ॲप्रॉक्सिमेट 80 ते 100 लिहायचे. याच्या जर खूप पुढं गेला तर मार्क्स ते काटतात, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, लक्षात ठेवा. फक्त इथं संदर्भ आला म्हणून तुम्हाला इथंच क्लिअर केलं. ठीक आहे, हा झाला पेपर सेकंड. पहिल्या पेपरमध्ये जर तुम्ही पास झाला तर दुसऱ्या पेपरला बोलवतात. ह्या दुसऱ्या पेपरमध्ये सुद्धा जर तुम्ही पास झाला तर बोलवणार तुम्हाला तिसऱ्या पेपरला. तिसरा पेपर कोणता आहे तुमचा? तर आहे तुमचा कम्प्युटर टेस्ट आहे, तुमची कम्प्युटर टेस्ट. दोन्ही पेपरमध्ये जर तुम्ही पास झाला तर तिसऱ्या पेपरला बोलवलं जातं. हा आहे तुमचा फक्त आणि फक्त 20 मिनिटाचा मार्क आहे, याला 40. ठीक आहे, आणि हा असणार आहे तुमचा स्किल टेस्ट, डेटा एंट्री फॉर 20 मिनिट्स ऑन कम्प्युटर. कम्प्युटरवरती तुम्हाला टायपिंग वगैरे काय असतं ते करायचं आहे. याला 40 मार्क असतील. ओके, लक्षात राहील. हे एवढं साधा सोपं याचं एकदम जनरल त्याचं ॲनालिसिस आहे. याला इंटरव्ह्यू नाही. ठीक आहे, याला इंटरव्ह्यू नाही. लक्षात राहील. ओके, काही कन्फ्युजन करून घेऊ नका. तुम्हाला काही जरी डाऊट असेल ना कुठल्याही पॉईंटला तरी तुम्ही टेलिग्रामवरती विचारू शकता. टेलिग्रामचा नंबर मी ऑलरेडी सगळ्यांना दिलेला आहे. ओके, तुम्ही तिथं येऊन नक्की विचारा काही जर तुमचे डाऊट्स असतील तर. पुढे अजून बघूया काय काय महत्त्वाचं आहे. हे तर तुम्हाला कळालं असेल. परत एकदा बघा काय काय याच्यामध्ये. हे तुम्हाला असं कळालं असेल की बाबा 3 पेपर आपल्याला त्याच्यात. पहिला आहे 100 मार्काचा, दुसरा आहे 60 मार्काचा आणि तिसरा आहे 40 मार्काचा. ठीक आहे, त्याचं डिटेल ॲनालिसिस मी तुम्हाला इथं सांगितलं. पहिला जो पेपर आहे तुमचा 100 मार्काचा 1.5 तास आहे. पहिला पेपर आहे जनरल अवेअरनेस, दुसरा टॉपिक आहे तुमचा गणित आणि तिसरा टॉपिक आहे तुमचा बुद्धिमत्ता. ओके, या पेपरमध्ये जर पास झाला तर दुसरा पेपर तुमचा चालू होईल जो आहे 45 मिनिटाचा. त्याला मार्क्स असतील 60. त्यामध्ये 2 ट्रान्सलेशन आहेत, एक लेटर आहे आणि एक छोटा निबंध लिहायचा आहे आपल्याला. ठीक आहे, याच्यामध्ये सुद्धा पास झाला तर मग तुमचा तिसरा पेपर कम्प्युटरचा होणार आहे. ठीक आहे, याच्यामध्ये पास झाला तर तुम्ही पास, असं आहे ते. ठीक आहे, याच्यामध्ये जर पास झाला तर तुम्ही पास होणार आहात, हे लक्षात ठेवा. आता सेंटर्स दिले त्यांनी, कुठल्या कुठल्या सेंटरवरती परीक्षा होणार आहे बघा. म्हणजे ऑलमोस्ट सगळेच सेंटर्स आहेत, बऱ्यापैकी सगळं कव्हर केलं आहे त्यांनी. पुणे, रत्नागिरी, सांगली, सातारा, सोलापूर, ठाणे, वर्धा वगैरे, लातूर वगैरे सगळं सिलेक्ट केलं आहे बऱ्यापैकी. याचंही काहीच टेन्शन नाही आहे. ओके, अजून काय महत्त्वाचं आहे ते आपण बघूया. आता फक्त काय आहे, महत्त्वाची एक गोष्ट लक्षात ठेवा. तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती महत्त्वाची. वॅकन्सीज दाखवतो तुम्हाला. टोटल वॅकन्सीज बघा. हे बघा 1029. हे फक्त पोस्टमनसाठी आहेत. 1029, 1000च्या वर फक्त पोस्टमनसाठीच आहेत. ठीक आहे, मेल गार्डसाठी वेगळ्या वॅकन्सी आहेत. तुमच्या MTS म्हणजे मल्टीटास्क स्टाफसाठी वेगळ्या वॅकन्सीज आहेत. म्हणजे 1000च्या वर वॅकन्सीज आहेत. तुम्हाला महत्त्वाचं मला सांगायचं काय होतं, आता तुम्हाला सिलेबस कळलाय काय काय आहे. सिलेबस खूप जास्त आहे असं काहीच नाही आहे. मॅथ्स अँड रिजनिंग आणि GKच करायचं तुम्हाला. ठीक आहे, त्यामुळं खूप असं जास्त सिलेबस आहे असं काहीच नाही आहे. एक्झामिनेशन सेंटरसुद्धा तुमच्या जवळचं सेंटर येणार आहे. फक्त तुम्हाला करायचं काय, जागा पण खूप भरपूर आहेत. आणि तुम्ही जर बाहेरच्या दुनियेत जाऊन बघितलं की निगेटिव्हिटी खूप आहे. मी खूप ऑब्झर्व केलं की निगेटिव्हिटी खूप आहे. की टेलिग्रामवरती, व्हॉट्सॲपवरती सगळे मेसेज येत असतात की आता काहीच खरं नाही, जागाच निघणार नाहीत, होतच नाही, काही नाही, म्हणजे परीक्षाच होणार नाही. ह्या सगळ्या रूमर्स असतात ना, अफवा, याच्यामध्ये तुम्ही अडकून राहता आणि तुमचा अभ्यासही राहतो आणि तुम्ही त्यामध्ये गुरफटून जाता. माझं एक तुम्हाला स्ट्रिक्टली सांगणं आहे, मी नेहमी वास्तववादी बोलतो. तुम्हाला आजही मी सांगेन की असल्या बाजार गप्पांच्या अजिबात नादी लागू नका. परीक्षा कालही होत होत्या, आजही होणार आहेत आणि उद्याही होणार आहेत. त्यामुळं परीक्षा तर होणार आहेत. महत्त्वाचं काय तर तुमचा अभ्यास किती आहे आणि तुमच्या अभ्यासाची लेवल कोणती आहे हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही अभ्यासाची लेवल थोडीशी वाढवा. तुमचा अभ्याससुद्धा वाढवा आणि अभ्यासाची लेवलसुद्धा वाढवा. हे झाल्यानंतर तुमचं मार्क्सची लेवल वाढणार आहे, हे लक्षात ठेवा. नुसती आपल्याला परीक्षा आली की फॉर्म भरायचा आणि परीक्षा द्यायची असं करायचं नाही आहे. आपल्याला यंदा सिलेक्शन घेऊन जायचं आहे आणि मी तुमच्यासोबत आहे सिलेक्शन घेईपर्यंत. ठीक आहे, परीक्षा होईपर्यंत आपले लेक्चर्स चालू असणार आहेत आणि ते चालूच राहतील. कोणताही खंड पडणार नाही, हे लक्षात घ्या. फक्त तुमची मेंटल प्रिपरेशन खूप पाहिजे त्यासाठी आणि तुम्ही तयार पाहिजे. त्यासाठी आपले जे लेक्चर्स होतात त्याच्यात तुम्ही नोट्स काढा, मला सबमिट करा. खूप मुलं मला नोट्स आता टेलिग्रामवरती पाठवत आहेत. मी त्यांचं ते
काहीच करेक्शन असतील, एक दोन जणांच्या करेक्शन असतात. त्या करेक्शन करून मी त्यांना सांगत आहे फीडबॅक की असं करा. मी प्रत्येक मेसेजला रिप्लाय देतो. त्यासाठी टेलिग्रामचा नंबरसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेला आहे. तो तुम्हाला काही प्रॉब्लेम आला कोणत्याही विषयाशी संबंधित तर तुम्ही मला तिथं टेक्स्ट करू शकता, टेलिग्राम करू शकता. ज्यांनी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जी मोठी ॲडव्हर्टाईज आहे त्याचा तुम्ही नक्की फायदा घ्या. यंदा सिलेक्शन घेऊनच जायचं आहे. ठीक आहे. काही प्रश्न असतील तर टेलिग्राम करा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.